खेड पंचायत समितीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते माऊली ढेरंगे यांच्या गावाला टंचाईच्या झळा। गावाने 23 फेब्रुवारी रोजी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचा प्रस्ताव दिल्यानंतरही पाण्याची बोंबाबोंब। टँकरचा प्रस्ताव प्रशासकीय टेबलावर घालतोय गिरट्या। संतप्त गावकऱ्यांसह पंचायत समिती सदस्य माऊली ढेरंगे यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी नुसतीच चर्चा। खेड तालुक्याचा पूर्व भाग पाणी टंचाईग्रस्त। गुळानी, वाकळवाडी, वाबगाव, पूर, कनेसर, वरुडे या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा, तर पश्चिम भागातील कोहिंडे, बुद्रुक आणि तळवडे गावातील जलस्रोतांनी गाठला तळ। खेड तालुक्यातील 8 गावांनी टँकरसाठी प्रस्ताव केले सादर। खेड तालुक्यातील जवळके बुद्रुक येथील आदिवासी कुटुंब आगीच्या संकटात होरपळलं। राहुल खंडागळे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत संसार बेचिराख। घरालगतच्या गोठ्यातील 15 शेळ्यांचा होरपळून मृत्यू। शेती आणि शेळी पालनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा खंडागळे परिवार उद्ध्वस्त। जिल्हा परिषदेच्या सदस्य दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी घटनास्थळी भेट देत खंडागळे कुटुंबाला दिला आधार। भोगाडे परिवाराकडून राहुल खंडागळे परिवारास आर्थिक मदत। जवळके, बुद्रुक आणि गावडेवाडी गावच्या सरपंचांशी संवाद। संकट ओढवलेल्या खंडागळे कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी म्हणून जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे यांनी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधत बाधित परिवाराला मदतीसाठी केले प्रयत्न। खेळण्यातील नोटा देऊन मोटार खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड। बनावट नोटा देऊन 4 चाकी गाडीची खरेदी करत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश। चाकण उत्तर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करीत आरोपींकडून 42.5 लाखांच्या खेळण्यातील नोटा केल्या जप्त। भारतीय चलनातील नोटासारखे दिसणारे खेळण्यातील बनावट नोटांचे बंडल देऊन 3.5 लाख रुपयांची मारुती सुझुकी अल्टो गाडी खरेदी करून केली फसवणूक। चाकण येथील माणिक चौक परिसरात मोटार खरेदीचा ठरला व्यवहार। गणेश ज्ञानदेव ठाकरे वय 21 आणि समीर दिनकर महल्ले यांना पोलिसांनी केली अटक। रोख रकमेचे व्यवहार करताना नोटांची खात्री करूनच व्यवहार करावा, चाकण पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन। आम आदमी पार्टीचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा पक्षाला रामराम। सोमवारी प्रदेश कार्यालयात केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश। मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। यावेळी पक्ष प्रवक्ते नवनाथ बन, आमदार निरंजन डावखरे, आमदार अभिमन्यू पवार तसेच कार्यालयीन प्रभारी रवी अनासपुरे आदींची उपस्थिती। चाकण नगर परिषदेच्या वतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष कर वसुली मोहिमेला आणि महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी जाहीर केलेल्या अभय योजनेला चाकण मधील मिळकत धारकांचा प्रतिसाद। 31 मार्च पर्यंत शहरात सुमारे 9,83 लाख रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली। थकीत कर भरणाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेचा चाकण मधील 1112 मिळकत धारकांनी घेतला फायदा। अभय योजनेअंतर्गत एकूण 4,83 लाख रुपयांच्या शास्तीपैकी अंदाजे 1.5 कोटी रुपयांची शास्ती माफ। नगर परिषदेच्या या यशस्वी वसुली मोहिमेमुळे शहराच्या विकास कामांना गती मिळणार। ज्या नागरिकांनी अद्याप आपला मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी त्वरित कर भरून शहराच्या विकास प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आलं आवाहन। या मोहिमेसाठी मुख्य अधिकारी डॉक्टर अंकुश जाधव, नगराध्यक्षा मनीषा गोरे, कर अधिकारी सुनील गोरडे, सहाय्यक कर निरीक्षक नेहा कुलकर्णी, वरिष्ठ लिपिक प्रियंका राऊत, चाकण नगर परिषद सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष सहाय्य। वाकळवाडी येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि जॉन डियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने समृद्धी प्रकल्पाअंतर्गत CSR अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माध्यमातून विविध विकास कामे। सन 2019 पासून आजपर्यंत सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीतून गावाचा सर्वांगीण कायापालट। या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी अवजारे, स्प्रिंकलर आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध, तसेच शेततळ्यासाठी 70 पाणी फिल्टर बसवल्याने शाश्वत जलव्यवस्थापन साध्य। शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकळवाडी आणि ठाकरवाडी येथे कंपाऊंड वॉल, पेव्हिंग ब्लॉक, 17 संगणकांची अत्याधुनिक लॅब, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड, LED टीव्ही, अतिरिक्त शिक्षक, पाणी फिल्टर, बेंचेस आणि स्वच्छतागृहासह नवीन वर्गखोली।
या प्रसंगी सरपंच नरेंद्र वाळुंज, उपसरपंच शिवराज्ञी पवळे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली पवळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर वाळुंज, उपाध्यक्ष नाजुका पडवळ, ठाकरवाडी समितीचे अध्यक्ष सुरेश भालेकर, उपाध्यक्ष राणी पडवळ, मुख्याध्यापक नंदकुमार सुतार, पंडित वाघुले आदी ग्रामस्थांची उपस्थिती. भोसरी बालाजी नगर येथे 25 मार्च रोजी बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने पळवणाऱ्या चोरट्याला जालना येथून घेतले ताब्यात. जबरी चोरी आणि घरफोडी करून फरार झालेला तडीपार आरोपी फारुख उर्फ फर्या सत्तार शेख वय 22 राहणार बालाजी नगर भोसरी MIDC याला केली अटक. आरोपीकडून सोन्याच्या मंगळसूत्रामधील वाट्या आणि 6 मणी असा 2 तोळ्याचा ऐवज केला जप्त. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस हवालदार बापू सोनावणे, बाबा गर्जे, बापू सोनावणे, ऋषिकेश भोसुरे, पोलीस हवालदार सोमनाथ बोराडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने केली कामगिरी. टाटा मोटर्स कर्मचारी सहकारी पतपेढी लिमिटेड पुणे यांच्या वतीने पिंपरी बुद्रुक येथील श्री सुमंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला संगणक प्रयोगशाळा नूतनीकरणासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त. विद्यालयाचा अर्थसहाय्याचा धनादेश पिंपरी बुद्रुक गावचे माजी सरपंच विकास ठाकूर यांनी सुमंत विद्यालयाचे प्राचार्य SS सोमवंशी, AS गवळे, ST कापसे, KB ढाके यांच्याकडे केला स्वाधीन. भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त खेड आळंदी विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम. पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. महाराष्ट्र प्रदेश भाजपा सोशल मीडिया संयोजक किशोर कुमठेकर, पुणे जिल्हा सचिव अभय काळे, भाजपा महिला शहराध्यक्षा दीप्ती कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश कुंडाळ, भाजपा राजगुरुनगर मंडल उपाध्यक्ष भानुदास कोहिनकर, विकास विटकर आणि माधुरी सराफ यांची उपस्थिती. हल्लीचा समाज तुलनेत जगतोय. प्रगतीच्या लेखाजोखापेक्षा कोणाच्या तरी तुलनेत मी कुठे आहे त्यावरून सुखदुःख ठरतंय. राजगुरुनगर सहकारी बँकेचे संस्थापक स्वर्गीय परशुराम आपटे यांच्या जयंती दिनानिमित्त राजगुरुनगर येथे व्याख्याते गणेश शिंदे यांचे हे जीवन सुंदर आहे या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानात माणसाच्या सुखदुःखांवर ठेवलं बोट. आपल्यातलं वेगळेपण ओळखा आणि जीवनाची मजा घ्या असे सांगून गणेश शिंदे यांनी आपलं आयुष्य आपण इतरांकडे पाहून व्यतीत करतोय. आपल्यातील अहंकार गेला की आपल्याला आपसूक आनंदाच्या वाटा सापडतील असा राजगुरुनगरकरांना दिला विश्वास.